नमस्कार मित्रांनो, तर आज मी शेतामध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे अंड आणि अंड्याच्या सहाऱ्याने मी बोरिंग पाडण्यासाठी पाणी जमिनीतलं संपूर्ण व्यवस्थितपणे दाखवणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे पाणी बघायचं आणि तुम्हाला पण खूप उपयोगी येणार आहे. तर मित्रांनो चला पाणी बघूयात. तुम्हाला संपूर्ण टेक्निक सांगतो मित्रांनो, कशा प्रकारे पाणी जमिनीत शोधायचं. हे बघा हे संपूर्ण शेती माझी आहे आणि इकडे पण आहे. आणि मित्रांनो एकदम मस्त प्रकारे मी दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मी माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाणी पाहण्यासाठी. मी राहायला परभणीमध्ये आहे, तालुका मानवत, जिल्हा परभणी. तर चला मित्रांनो तुम्हाला मी माझी टेक्निक सांगतो पाणी कसं बघायचं अंड्याच्या सहाऱ्याने. आणि मित्रांनो हे बघा हे $10 घेतलेला आहे आणि हा $5 घेतलेला आहे. $10 अशा प्रकारे खाली लावायचा आणि $5 असं वरती लावायचा. असं लावायचं आणि हातात अंडा असं पकडायचं मित्रांनो. आणि जिथे अंड गोल गोल फिरेल मित्रांनो त्या ठिकाणी पाणी असणार आहे. आणि खाली घ्या. आणि चप्पल कधीही घालायची नाही मित्रांनो, कारण करंट कॉन्टॅक्ट जो असणार आहे चप्पल घातल्याने होणार नाही. त्यामुळे अंड जास्त गोल फिरण्याची शक्यता तर खूप कमी आहे. त्यामुळे अंडा असं धरा आणि आपलं शेत आहे, शेताच्या भोवती फिरा. तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे फिरा तुम्ही. हे बघा जवळ ना, हे बघा मित्रांनो फिरलं का. हे बघा इथं थोडंफार पाणी आहे. जिथं जास्त गोल फिरेल मित्रांनो तिथं खूप नाही समजायचं. अंड एकदम गोल फिरलं तर समजायचं पाट आहे 3 ते 4 वेळा. आणि नॉर्मल फिरलं तर थोडंफार पाणी आहे समजायचं. तर मित्रांनो चला मी दाखवतो तुम्हाला अशाच प्रकारे. हे असं फिरतो आमच्या शेतामध्ये पूर्ण अंडा दाखवा. तर मित्रांनो इथं पण थोडंफार फिरलं, कॉइन खाली पडला. परत बघूयात. एकदम मस्त प्रकारे मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या जमिनीतले पाणी शोधण्यात मस्त होणार आहे. आणि कोणाला पैसे देण्याची गरज नाही पडणार मित्रांनो. 5 ते 7 रुपयाचा अंडा आणून तुम्ही एकदम मस्त प्रकारे करू शकता. बघा मित्रांनो थोडं फार फिरतंय. बघा दिसलं का मित्रांनो, दिसलं का नाही कमेंट करा मित्रांनो. नाही जर समजलं तर परत व्हिडिओ बनवतो. पण कुठल्याही शेतकऱ्याचा बोर फेल नाही गेला पाहिजे मित्रांनो. आपलं काही अंड काही फिरवण्याचा विचार दिसना झालाय. तर बहुतेक इथं जमिनीत पाण्याची कमतरता असू शकते. बिना चप्पलचं फिरावं लागतं मित्रांनो. मित्रांनो जवळपास अंड काही आपलं फिरत नाही आहे. मित्रांनो तर आमच्या शेतामध्ये बोरिंग मशीन आलेली आहे. ते बघा येते आहे समोरनं. आणि मित्रांनो मी आज तुम्हाला आपण दाखवलेलंच आहे की पाण्याचा शोध कसा घ्यायचा जमिनीतील. मी शोध घेतलेला आहे पाण्याच्या जमिनीतील. आणि मित्रांनो आता बोरिंग मशीन आलं की लगेच पाडायला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवलं एकदम मस्त प्रकारे, तुम्ही पण त्याच प्रकारे. मित्रांनो मशीन लागल्याच्या नंतर नारळ वगैरे फोडणार आहे मस्त. आणि मित्रांनो बघूयात मी बघितलेल्या जागी पाणी किती प्रेशरनी आणि किती जोरात येणार आहे. तर मित्रांनो आशा करा की एकदम जोरात धडधडीत पाणी लागावं, कारण पहिल्यांदाच मी पाणी बघितलं आहे आणि त्याचा अंदाज पहिल्यांदाच होणार आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मशीन येत आहेत बघा, दोन मशीन आहेत मित्रांनो. एकदम मस्त प्रकारे YouTube
गाडी बरोबर लावून घेत आहे. गाडीमध्ये बसलेलो आहे. समोरनं पण दुसरी गाडी मस्त प्रकारे लावण्यात येत आहे मित्रांनो, एकदम मस्तपैकी. आणि मित्रांनो, या बोरिंगवाल्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो. तुम्हालाही बोर पाडायचा असल्यास मानवत परभणी पाथरी या आवारामध्ये बोर पाडण्यात येतील मित्रांनो, एकदम स्वस्तमध्ये. गाडी आलेली आहे, एकदम मस्त लागलेली आहे बघा यांच्या ठिकाणी. मित्रांनो, ते दांडी पण वरती गेलेली आहे बघा, एकदम मस्त दिसत असेल तुम्हाला. मित्रांनो, आता बोर पाडायला सुरुवात झालेली आहे.
आमच्या बोरला एकदम मोठंच पाणी लागलेलं आहे बघा, कसं पाणी उडत आहे.